गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज आपण इयत्ता चौथीचा ऑनलाईन क्लास अटेंड करत आहात. याच्यामध्ये आज इयत्ता चौथीचं बुद्धिमत्तेचं आपले लेक्चर आहे. बुद्धिमत्तेमध्ये आज आपण वर्गीकरण संख्या हा घटक आपल्याला काय करायचा आहे, अभ्यासायचा आहे. आता वर्गीकरण संख्यामध्ये आपल्याला काय असतं, तीन घटकामध्ये काय असतं, साम्य असतं आणि त्यातला एक घटक जो असतो तो तीन घटकापेक्षा वेगळा असतो. उदाहरणार्थ त्या एक तर समसंख्या असतील, तीन संख्यांचा गट हा समसंख्या असतील किंवा विषम संख्या असतील किंवा मूळ संख्या किंवा पाड्यातील संख्या असतील किंवा वर्ग संख्या असतील, म्हणजे असं त्या संख्यांमध्ये वेगवेगळं वर्गीकरण काय असतं तिथं केलेलं असतं. चला तर मग आता आपण काय बघूया, त्या संख्यांचं उदाहरण घेऊनच आपण काय करूया, त्यांचा अभ्यास करणार आहोत. तर पहिलं उदाहरण कोणतं आहे बघा, ह्याच्यामध्ये पहिलं उदाहरण आहे ह्याच्यामध्ये बघा, 11, 22, 31 आणि 55. 11, 22, 31 आणि 55 हे पहिलं उदाहरण आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, तर काय साम्य आहे मी ते सांगणार आहे तुम्हाला. आता 11, 22, 31 आणि 55 मध्ये बघितला तर याच्या एकक स्थानच्या संख्या आणि दशक स्थानच्या संख्या यात आहेत सारख्या आहेत. एकक आणि दशक स्थानच्या संख्या कशा आहेत, सारख्या आहेत. त्यामुळे याच्यामध्ये जो आहे एकक आणि दशक स्थानचा दोन्ही सुद्धा जो अंक आहे तो कसा आहे, वेगळा आहे. तो कसा आहे, वेगळा आहे. समजा आता इथं 2, 4, 6, त्याच्यानंतर 12, 3, 15 आणि 4, 4, 27 अशा जर संख्या दिल्या तर आपल्याला काय करायला लागतं, तर 2 म्हणजे 2च्या पाड्यात 4 आहे, 2 4, 6 त्रिक 18, 3 5 15, पण 4च्या पाड्यात 27 आहे का? 4च्या पाड्यामध्ये 27 नाहीये. मग असं आपण काय करायचं असतं, आकलन करून तो क्ल्यू लावायचा असतो. म्हणजे या 4च्या पाड्यात 27 नाही म्हणजे काय होतं की हा गटा हा इतरांच्या पेक्षा काय आहे, वेगळा आहे. अशा पद्धतीने आपण काय करावं लागतं बाळांनो, हे प्रश्न सोडवावे लागतात. आता आपण चौथीला आहात, चौथीचा बुद्धिमत्तेचा आपला क्लास आहे. तर आपण काय केलं पाहिजे, तर ह्याच्यापेक्षा सुद्धा अवघड प्रश्न येऊ शकतात. तर आपण काय करूया, ते प्रश्न आपण आता चालू करूया. होय की नाही, वेगळं आपण बोलण्यापेक्षा आपण चालू करूया. तुम्हाला इथं मी काय करणार आहे, एक 4 उदाहरण देणार आहे. एक उदाहरण सोडून दाखवलेलं आहे, सोपं आहे. पण पुढचं सोपं असेल असं नाहीये. तर तुम्ही काय करायचं, ते उदाहरण तुम्ही स्वतः सोडवायचं आहे आणि त्याच्यावर आधारित तुम्ही त्याचं उत्तर सांगायचंय. बघा इथं मी काही संख्या देणार आहे. पहिला पर्याय 353, दुसरा पर्याय आहे 244, तिसरा पर्याय आहे ह्याच्यामध्ये 326, 226, चौथा पर्याय आहे ह्याच्यामध्ये 300, 386. आला लक्षात? आता तुम्हाला काय करायचं आहे ह्याच्यामध्ये बघा, तर इथं काय करूया आपण, 506 अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, उदाहरण सोडवायचं आहे. तर बघा दुसरं बघा, इथं दुसरा एक्झाम्पल बघा. दुसरं एक्झाम्पल इथं दिलेलं आहे 539, दुसरा आहे 354, तिसरा आहे ह्याच्यामध्ये 219, चौथा आहे ह्याच्यामध्ये 517. नंतर नेक्स्ट बघा, तिसरं उदाहरण परत देणार आहे तुम्हाला. 3/9, दुसरा आहे 4/12, तिसरं उदाहरण आहे आपल्या बुक मध्ये
2/6 आणि चौथं उदाहरण आहे 1/4. बघा, अशा प्रकारे मी काय केलेले आहेत, इथं ही गणित व त्याच्यावरील आधारित उदाहरणे सोडवायला दिलेली आहेत. आता तुम्ही काय करायचं आहे, आता ही जी उदाहरणं दिलेली आहेत बघा तुम्हाला, आता पहिलं हे उदाहरण मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच आहे. आता हे दुसरं आहे, तिसरं आहे आणि हे चौथं आहे. तर तुम्ही ही गणित स्वतः सोडवायची. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला का पाहिजे तर मी थोडाफार क्ल्यू देणार आहे की कशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता, सोडवू शकता. तर संख्यांची बेरीज असू दे किंवा संख्यांची वर्ग संख्या असू दे, ते तुम्हाला मॅच होतं का बघा आणि त्या पद्धतीनं तुम्ही सोडवू शकता. म्हणजे दोन संख्यांची बेरीज तिसरी संख्या किंवा संख्यांची या बेरीज किंवा हे तशावर अपूर्णांकाचा गुणाकार भागाकार अशा पद्धतीने सोडवला तरी चालेल. तर बघा 549 अशा प्रकारे तुम्ही ती गणित सोडवायची आहेत. बेरीज करा किंवा या संख्यांच्या अपूर्णांकांचा काय करा, अपूर्णांक करा. बघा एक आणि एकच मिनिट वेळ देणार आहे. बघा आता याचं उदाहरण मी एक्सप्लेन करणार आहे. आपण काय करूया, या पाड्यातील संख्या आहेत का चेक करूया. 3च्या पाड्यातील ही संख्या आहे का, नाही. त्यांची बेरीज आहे का, या दोन्हीची बेरीज ही संख्या ती सुद्धा आहे, ही बघूया. ही पाड्यातील आहे पण ही सुद्धा पाड्यातील नाही, म्हणजे या पाड्यातील संख्या नाही. मग आपण काय करूया, संख्यांची बेरीज करूया. 5 आणि 3, 5 3 अधिक 5 अधिक 3 यांची बेरीज करूया. 5 आणि 3 8, 8 आणि 3 11. या तीन संख्यांची बेरीज किती आली, 11. ह्या संख्यांची बेरीज करून बघूया होतं का बरोबर. 2 अधिक 4 अधिक 4 10, 4 अधिक 4 8 आणि 2 10. त्याच्यानंतर 5 आणि 2 अधिक 3 अधिक 6 बरोबर किती आली, 11 आली. मग बघा 6 आणि 5 11, म्हणजे 5 अधिक 6 करायचं. इथं इथं 0 आहे, 5 अधिक 0 अधिक 6 असं करायचं. एक एक संख्यांची बेरीज करायची आहे. मग याच्यामध्ये ह्यांची पण बेरीज 11. म्हणजे ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसून येतं, पर्याय क्रमांक 2 हा फक्त कसा आहे, त्यामध्ये प्रत्येक एक अंकी संख्येची बेरीज केली तर 11 येते आणि इथं प्रत्येक संख्ये 11 येते. फक्त ऑप्शन नंबर 2 जो आहे त्याची आपण बेरीज केली तर किती येते, 10 येते. मग आपल्याला काय पाहिजे आहे, ऑप्शन नंबर 2 हा पर्याय गटात न बसणारा आहे. त्याच्यानंतर बघा तिसरं गणित आहे 539, 354, 219 आणि 517. यांचे सुद्धा पाड्यातील संख्या आहेत का, 5च्या पाड्यात तर 39 नाही, 3च्या पाड्यात 5 नाहीये, 3च्या पाड्यात परत 54 नाहीये, 2च्या पाड्यात परत 29 नाहीये किंवा वर्ग संख्या नाहीये, कुठली घन संख्या नाही, वर्ग संख्या नाही, पाड्यातील संख्या नाही. बेरीज करून बघूया, वजाबाकी करूया. 5 आणि 5 अधिक 3 8, वजाबाकी पण नाही. मग राहिलं काय तर तिन्ही संख्यांची आता केली त्याप्रमाणे बेरीज. 5 आणि 9 किती होतात बघा, 5 आणि 9 9 10 11 12 13 14 15 16 होतात. किती होतात, तर 16 होतात. मग इथं 16 होतात
इथं बघा 5 आणि 3 8 9 10 11 12 इथं होतात 12 इथं पण होतात 12 इथं सुद्धा होतात काय 12 इथं आपण शून्य घेऊया 7 आणि 5 12 अशा प्रकारे काय आहे अशा प्रकारे काय आहे इथं ह्या संख्या जी सगळ्यांची बेरीज 5 आणि 4 9 10 11 12 9 आणि 1 10 2 12 7 आणि 5 12 5 0 7 घ्यायचं इथं 5 0 7 घेतली की बरोबर बेरीज 12 येते म्हणजे आपल्याला काय करायचं ह्या संख्यांची बेरीज काय येते 16 येते 5 9 10 11 12 13 14 15 16 17 येते बघा या संख्यांची बेरीज किती येते 17 येते म्हणजे फॉर्मॅट हा फक्त मला तुम्हाला सांगायचं होतं की अशा प्रकारे गणित पडू शकतात म्हणजे अशा जर वेगळ्या संख्या दिसल्या तर परफेक्ट त्यांची वजाबाकी करा कन्फ्युज होऊ शकतं प्रत्येकाला तुम्ही तिथं वजाबाकी केली बेरीज किंवा वजाबाकी करून बघा आता बघा अपूर्णांकातील गणित आहे आता 3च्या पड्यात 9 आहे का 3 एके 3 3 त्रिक 9 भाग आलो 1/3 उत्तर आलं 4 एके 4 4 त्रिकम 12 परत 1/3 उत्तर आलं 2 एके 2 2 त्रिक 6 परत 1/3 उत्तर आलं 1 एके 1 1च्या पड्यात 1/4 आहे तसं येणार कारण की वरचा अपूर्णांक हा एकच आहे आलं लक्षात तुमच्या म्हणजे ह्याला जर भाग आलो 3 एके 3 3 त्रिक 9 4 एके 4 4 त्रिकम 12 2 एके 2 2 त्रिक 6 1 एके 4 आहे तसंच राहणार म्हणूनच आपण ह्याच्यामध्ये काय करायचंय गटात न बसणारी संख्या कोणती असेल तर पर्याय क्रमांक 4 ही गटात न बसणारी संख्या आहे आलं लक्षात तर अशा प्रकारे आपण काय करायचं आहे ह्या गणितांचं अगदी आकलन करून ही गणित व्यवस्थित सोडवायची आहेत आता पुढे अशा प्रकारचे अजून मी अंकातील गणित देणार आहे बघा 64 पहिला पर्याय आहे 64 दुसरा आहे 81 तिसरा पर्याय आहे 71 आणि चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 36 नेक्स्ट गणित बघा ह्याच्यामध्ये पहिला पर्याय आहे 312 दुसरा आहे 416 तिसरा पर्याय आहे याच्यामध्ये 626 आणि चौथा पर्याय आहे याच्यामध्ये 520 बघा तिसरे गणित आहे 343 दुसरं गणित आहे 552 252 तिसरं आहे याच्यामध्ये 324 चौथा आहे ह्याच्यामध्ये 535 पुढे बघा पहिली संख्या आहे 10 दुसरी आहे 11 तिसरी आहे 7 आणि चौथी आहे 13 पुढचं गणित बघा 264 दुसरं गणित आहे 143 तिसरं आहे 352 आणि चौथा आहे 433 तर ही गणित जी दिलेली आहेत त्याच्यामध्ये आता परत एकदा तुम्हाला क्ल्यू देतो हे जर समोर तुम्हाला दिसत असतील तर ह्याच्यामध्ये पाड्यातील संख्या घनसंख्या वर्गसंख्या अशा प्रकारे ही गणित काय आहेत तुम्हाला ही सोडवायची आहेत एकूण इथं 5 उदाहरण मी दिलेली आहेत तुम्हाला परत थोडा वेळ देणार आहे आणि तुम्ही स्वतः पहिल्यांदा ती गणित करता येतात का चेक करा आणि त्याच्यानंतर काय करायचे त्याच्यानंतर काय करायचं आहे मी जी गणिताचं उत्तर सांगणार आहे ते तुम्ही सोडवायचं आहे बघा प्रयत्न करा सगळ्यांनी गणित सोडवायचा
बघा, याच्यामध्ये तुम्ही पाड्यातली संख्या ओळखू शकता, ह्याच्यामध्ये संख्यांची बेरीज करू शकता, किंवा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, पहिली संख्या च्या पाड्यातली दुसरी संख्या आहे का काउंट करायचं आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एकदम सोपंच आहे, तुम्ही जर बघितला तर याच्यामध्ये सुद्धा काय आहे, ही पण एकदम संख्या सोपी आहे आणि ही सुद्धा काय आहे, एकदम सोपी संख्या आहे. ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला काहीही म्हणजे संख्यांची बेरीज करा. संख्यांची बेरीज मध्ये तुम्हाला काय करायला लागतं बघा, पहिली संख्या दुसरी संख्या घ्यायची किंवा त्याची उत्तर असतं तिसरी संख्या, किंवा पहिली आणि तिसरी संख्यांची बेरीज करायची आणि उत्तर असतं मधली संख्या. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, त्याच्यामध्ये उत्तर करू शकता. बघा, ह्या प्रश्नांची उत्तर सांगूयात तुमचं. तर बघा, बघा याचे उत्तर काय येतं, तर ही पाड्यातील संख्या आहे. 8चा वर्ग सुद्धा आहे, 8 8 64, 9 9 81, 9चा वर्ग. ही काय आहे, सम संख्या नाही किंवा पाड्यातील संख्या सुद्धा नाही आहे. ही 6 6 36, 6 गुणिले 6 36 आहे. म्हणजे 8 8 64, 9 9 81 आणि 6 6 36. अशा प्रकारे तुम्ही काय करायचंय, याचा क्यू लावून घेतला तरी चालेल. आलं लक्षात. आता ही काय आहे, विषम संख्या आहे. पुढे बघा, 312, 416, 626 आणि 520. याचं जर बारीक निरीक्षण केलं तुम्ही, तर 3 गुणिले 4 12, 4 3 चौक 12, 4 गुणिले 4 16, म्हणजे 4च्या पाड्यातली पुढची संख्या. 6च्या पाड्यातली 26 येत नाही. 5 चौक 20, 5 चौक 20 अशा प्रकारे येतं. म्हणजे पहिल्या संख्येच्या 4 नंबरच्या पाड्यामध्ये येणारी ही पुढची संख्या आहे. बरोबर आहे का? 3 चौक 12, 4 चौक 16, 6चा पाडा नाही, 5 चौक 20, म्हणजे जी आहे 6 आणि 26 ही आहे त्याच्यामध्ये गटात न बसणारी संख्या. आता इथं बघा, हा इथं पाड्यातील नाही, गटात न बसणारी, मग कशा प्रकारे आहे, एक पहिली संख्या शतक आणि एककचे अंक सारखे आहे. 3 3 4, 2 2 5, 5 5 3, आणि इथं मात्र तिन्ही अंक कसे आहेत, वेगळे आहेत. म्हणजे इथं जर बघितलं तर शतकचा आणि एककचा अंक आहे किंवा जी संख्या आहे ती एकच आहे. पुढचं बघा, 10 11 7 आणि 13. तर ह्याच्यामध्ये 10 ही संख्या जी आहे
ही काय आहे, पाढ्यातील संख्या आहे. आणि 11, 7 आणि 13 या सगळ्या विषम संख्या आहेत, मूळ संख्या आहेत. कोणत्याही पाढ्यात ह्या संख्या येत नाहीत अशा या मूळ संख्या आहेत. आलं लक्षात तुमच्या? म्हणजे अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, हे गणित तर्क लावू शकता. त्याच्यानंतर बघा 264, 143, 352 आणि 433. तर ह्याचं जर बघितलं तर बघा, हा पहिली आणि शेवटची संख्या घेऊ, 2 आणि 4 त्यांची बेरीज करा. 2 अधिक 4 6, 1 अधिक 3 4. पहिली आणि शेवटच्या संख्यांची बेरीज 3 आणि 2 5. 3 आणि 2 5 आलं. त्याच्यानंतर बघा 4 आणि 3 केलं तर 7 येत आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये वेगळा पर्याय काय आहे, हा वेगळा पर्याय आहे. आलं लक्षात तुमच्या? मग अशा प्रकारे आपण या संख्यांचा तर्क लावायचा आहे. त्याच्यामध्ये आपण काय केलं, 88, 64 सगळ्या अशा संख्या काढल्या आणि उरलेली संख्या ही मूळ संख्या आली. त्याच्यानंतर 3 चौक 12, 4 चौक 16, 5 चौक 20 असा तर्क लावला. त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे, 3 आणि 3 2 2 5 5. शतक आणि एककच्या संख्या सारख्या आहेत. त्याच्यानंतर 10 ह्या बाकीच्या 11, 7 आणि 13 ह्या सर्व मूळ संख्या आहेत आणि 10 ही मात्र कशी आहे, समसंख्या आहे. आता ह्याच्यामध्ये काय केलं, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज केली. पहिल्या तिसऱ्याची संख्याची बेरीज मधली संख्या येते, पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज मधली संख्या येते. अशा प्रकारे आपण काय केले, तर्क लावून गणित सोडवलेली आहेत. अजून अशा प्रकारे तुम्हाला काही गणितांचं सोडवायचं आहे. बघा पहिली संख्या आहे 4-3, दुसरी संख्या आहे 6-5, तिसरी संख्या आहे 5-2, चौथी संख्या आहे 8-7. पुढे 24 पहिला पर्याय, दुसरा आहे 510, तिसरा आहे 39, चौथा पर्याय आहे 410. पुढचं गणित 8 अधिक 3, 8 अधिक 4, 6 अधिक 3, 2 अधिक 7, 5 अधिक 4. त्याच्यानंतर पुढे आहे 345, 567, 214 आणि 234. आता इथं बघा पुढे गणित आहे 8-64, 9-81, 10-100, 5-27. पुढे इथे गणित लिहूया 4-20, 5-50, 8-81, 9-12-144. तर इथं ही गणित दिलेली आहेत, ती तुम्ही काय करायचे, सोडवायची आहेत. परत जाणार तिकडे, पिशवून गेलेलो तिकडे परत.
तर अगदी छान तर्क लावू शकता तुम्ही. पाड्यातील संख्या असतील किंवा दोन संख्यांची बेरीज असेल, ही तर्क लावून तुम्ही काय करू शकता, ह्याच्यावर आधारित हे गणित सोडवू शकता. त्याच्यामध्ये कोणताही अवघड असं तुम्हाला दिसणार नाहीये. बघा, फार काही अवघड नाही आहे ती गणित, अगदी सोप्या पद्धतीची आहेत. तर जे आता मी गणित तुम्हाला सांगत आहे त्याच प्रकारे पालकांनी पण काय करायचं आहे, आपल्या मुलांना वेगवेगळ्या संख्या द्यायच्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या संख्या देऊन तुम्ही त्याच्यावर काय करायचे आहे, गणित सोडवून घ्यायची आहेत. काय करा, आता इथं मी वेगळ्या संख्या दिलेल्या असतात तर तुम्ही वर्ग संख्या द्या, घन संख्या द्या, त्या संख्या देऊन तुम्ही त्यांच्यातील काय करू शकता, त्यांच्याकडून सोडवून घेऊ शकता. आता बघा, 4 3 6 5 5 2 8 6, तर ह्याच्यात जर बघितलं तर 4 वजा 1 3, 6 वजा 1 5, 8 वजा 1 7, अशा प्रकारे केलेलं आहे. मात्र 5 वजा 2 किती येतात, 3 येतात. म्हणजे ह्याच्या अलीकडच्या संख्या घेतलेल्या आहेत. हे बघा, 3 4 5 6 7 8, किती सोपं आहे की नाही. मग अशा उलट्या संख्या त्यांनी लिहिलेल्या आहेत, 3 4, किंवा 4 मधनं एक गेला 3, 5 6 मधनं एक गेला 5, 8 मधनं एक गेला 7 उरतात. आता इथं 24 510, आता तुम्ही म्हणाली तर 2 अंकी 3 अंकी 2 अंकी अशा कशा संख्या आहेत, तर कसं उत्तर काढणार. तर अगदी सोपं आहे बघा, 2 गुणिले 2 4, बेदोनी 4, 5 दोन्ही 10, 3 त्रिक 9. मात्र ही 4च्या पाड्यातली 10 संख्या आहे का, ही 4च्या पाड्यातली 10 ही संख्या नाही आहे. आलं लक्षात तुमच्या. आता पुढे बघा, 8 आणि 4 12, 6 आणि 3 9, 7 अधिक 2 9, 5 आणि 4 9. म्हणजे ह्या तिन्ही संख्यांची बेरीज 9 आहे, मात्र या गटात फक्त हा काय बसत नाहीये. 8 अधिक 4 12 हे काय होते, संख्या बसत नाही. पुढे बघा, आता इथं तरी एकदम सोपी आहे गणित ही. बघा, 3 4 5 एकसारख्या सलग क्रमाने संख्या आलेल्या आहेत. 3 4 5, आता दिल्यानं 5 6 7 2 3 4. बघा, अगदी क्रमाने काही त्याच्यात ओळखायचं नाही. इथं मात्र काय आलेलं आहे बघा, 2 1 4. काय आलेलं आहे, 2 1 4. इथं काय 3 4 5 5 6 7 2 3 4, अशा प्रकारे इथं गणित आलेलं आहे. म्हणजे इथं गटात बसणारा पर्याय क्रमांक 3 आहे. आता इथं बघा, 8 64, 9 9 81, 10 10 100 आणि 5च्या पाड्यात 27 आहे. लक्षात, म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 8 8 64 म्हणजे 8च्या पाड्यात 64 आलेला आहे, 9च्या पाड्यात 81 आलेला आहे, 10च्या पाड्यात 10 10 100 आलेला आहे. म्हणजे तीच संख्या त्याच संख्येपर्यंत मिळवणे किंवा सॉरी गुणणे, म्हणजे काय, तर याचं उत्तर आलेलं आहे 8 गुणिले 8. ती संख्या त्या संख्येपर्यंत मिळवणे म्हणजे वर्ग काढणे. हा सुद्धा एक त्याच्यामध्ये क्ल्यू तुम्हाला दिलेला आहे. ती संख्या त्या संख्येपर्यंत गुणणे म्हणजे त्याचा वर्ग काढणे. 9 गुणिले 9 81, 10 गुणिले 10 100 म्हणजे 10चा वर्ग झाला.
8चा वर्ग झाला आणि तोच 9चा वर्ग झाला. आलं लक्षात? पुढे बघा, 4 20 5 50 8 81 आणि 12 44. जर बघितलं तर याच्यामध्ये 4च्या पड्यात 20 आहे. 4 पंचे 20, 5 10 50. 8च्या पड्यात 81 आहेत का? 8च्या पड्यात 81 नाही. 12 गुणिले 12 144. 12 गुणिले 12 144. अशा प्रकारे काय करायचे आहेत, ही गणित सोडवायची आहेत. 4 पंचे 20, 5 5 10 50 आणि 12 गुणिले 12 144. म्हणजे या काय आहेत, तशाच पद्धतीने केलेल्या वर्गसंख्या आहेत. आता बघा, इथं बघा, ही एक गणित दिलेलं आहे, ते सुद्धा सोडू शकता तुम्ही. सोपं आहे. तीन गणित दिलेली आहेत, ती सोडवा. एकदम 1 मिनिट वेळ देऊया तुम्हाला. सोपी गणित आहेत. तर बघा, अशा प्रकारे आता ही गणित आहेत. ह्याच्यामध्ये जर ह्या गणितचं मी एक्सप्लेन देणार आहे, तीन इथं 6 अधिक 3. आता जर बघितला तर ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, 6 मधनं 3 गेले, उरले 3 उरतात. 4 मधनं 2 गेले, अरे इथं 2 उत्तर पाहिजे होतं. 4 मधनं 2 गेले, 2 उरले. 5 मधनं 2 गेले, 3 उरले. 7 मधनं 2 गेले, 5 उरले. म्हणजे ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, वजाबाकी इथं केलेली आहे. मात्र 6 मधनं 3 गेले तर 3 उरतात. इथं काय केलेलं आहे, 9 केलेलं आहे. 4 मधनं 2 गेले, 2 उरले. 5 मधनं 2 गेले, 3 उरले. 7 मधनं 2 गेले, 5 उरले. आता इथं 12चा वर्ग आहे, इथं 15चा वर्ग आहे, इथं 20चा वर्ग आहे. म्हणजे वर्गसंख्या म्हणजे तीच संख्या त्या संख्येपर्यंत गुणणे. 20 गुणिले 20, 15 गुणिले 15 आणि 12 गुणिले 12 यासाठी गुणाकार काय आपल्याला येतो. त्याच्यानंतर 11 गुणिले 11 121 येतात. 121 येतात. मात्र इथे 120 दिलेला आहे. आणि इथं जे दिलेलं आहे 71 31 29 आणि 38, 71 31 आणि 29 हा मूळ संख्यांचा गट आहे आणि 38 ही समसंख्या आहे. बघा, ज्या संख्येच्या एकक स्थानी 2 0 2 4 6 8 या संख्या असतात ती समसंख्या असते. मात्र इथं सगळीकडं काय आहे, सगळ्या विषम संख्या आहेत. आणि पुन्हा त्या मूळ संख्या म्हणजे मूळ संख्या म्हणजे काय, ज्या कोणत्याही पाड्यात नसतात त्या मूळ संख्या आहेत. आणि ही तेवढी काय पाड्यातली संख्या आणि काय समसंख्या आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? तर आज आपण इयत्ता चौथीचा
बुद्धिमत्तेचं लेक्चर घेतलेलं आहे. याच्यामध्ये आज आपण संख्या वर्गीकरण शिकलेलो आहोत. अशाच प्रकारे तुम्ही काय करायचं, अजून वेगवेगळे उदाहरण घेऊन सोडवायचं आहे. चल इथंच थांबूया आपण आणि जेवढे शक्य होतील तेवढे संख्यांवर आधारित तुम्ही काय करायचंय, गणित सोडवायचंय. ध्येय अकॅडमी आय विनर या स्पर्धा परीक्षेला तुम्ही बसलेलाच आहात. तर तुम्हाला अगदी यश म्हणजे मिळायचं असेल तर रोजच्या रोज जो दिलेला अभ्यास असतो तो तुम्ही पूर्ण करायचा आहे. मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थी वाक्यप्रचार म्हणी हा अभ्यास तेवढा तुम्ही घरी चालू ठेवायचा आहे. ओके स्टुडंट्स, थँक्यू.